नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आता सत्र 5 मधला हा भाग 2 आहे. तुम्हा सर्वांचं या भागामध्ये मनापासून स्वागत आहे. याआधी आपण आपल्या दैनंदिन कामांमध्ये सौंदर्य कसे टिकवून ठेवू शकतो आणि सौंदर्य ही आपल्यासाठी एक प्रकारची लक्झरी म्हणजे आराम देण्यासाठीची गोष्ट आहे का की ती आपली खरंच गरज आहे यावरती आपण चर्चा करायला सुरुवात केली. आणि सौंदर्याचे निरीक्षण करणं म्हणजेच त्याचं अनुसरण करणं ही आपल्या काळातील अनेक समस्या सोडवण्यासाठी एक मुख्य गुरुकिल्ली असू शकते का यावर सुद्धा आपण चर्चा केली. तर या अनेक विविध मुद्द्यांवरती चर्चा केल्यानंतर आपण असं म्हणालो की अमर्याद नैसर्गिक जगाशी जोडण्यासाठी आपण जरी पान किंवा अगदी फुलपाखरू पाहत असलो तरीही दररोज काही वेळ बाजूला ठेवला पाहिजे आणि त्यांच्यातली ते जे दैवी गुणधर्म आहेत ना ते शोधले पाहिजेत. आणि तुम्ही पण वर्णन केलेलेच आहे त्याप्रमाणे यापुढे आपण फुलपाखरांकडे खरोखरच वेगळ्या नजरेने बघणार आहोत याची मला खात्री वाटते. आपल्याला त्यांच्यात सर्व दैवी गुणधर्म जे आहेत ना तेच दिसणार आहेत. आता हा अनुभव निसर्गात फेरफटका आणि चिंतन नावाच्या कृतीद्वारे या कोर्सच्या प्रत्येक सहभागीपर्यंत आपण पोहोचवणार आहोत. जरी आपण अनेकदा बागेतून उद्यानातून किंवा इतर बाहेरच्या परिसरातून फिरत असलो तरी आपल्याला निसर्गाच्या सौंदर्याची आणि वैभवाची पूर्ण जाणीव आहे का? आपल्या आजूबाजूला आनंदाने उडणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट, कीटकांचे आवाज किंवा झुळझुळ वाहणारे पाणी. आज किमान 30 मिनिटं शांतपणे एखादी बाग किंवा इतर नैसर्गिक जागेचा तुम्हाला आनंद घ्यायचा आहे. तुमच्या सर्व इंद्रियांचा तुम्हाला वापर करायचा आहे. तुमच्या सभोवतालची जे वनस्पती अनुभवण्यासाठी स्पर्श, तुमच्या गालावर थंड वाऱ्याची झुळूक, दृष्टी आणि वासाच्या शक्तीचा आपल्या सभोवतालच्या विविध फुलांवर आणि सुगंधांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्हाला वापर करायचा आहे. आराम करा आणि स्वतःला निसर्गाशी पूर्ण सुसंगत ठेवा. तुमच्या निसर्ग हा जो फेरफटका आहे त्यानंतर एक किंवा अधिक कृतींमध्ये तुम्हाला काय अनुभवलंय ते तुम्हाला व्यक्त करायचं आहे. मग तुम्ही एक निबंध लिहू शकता, कविता, लघुकथा लिहा, गाणं किंवा संगीत तयार करा. तुम्ही एखादे नृत्य तयार करू शकता. तुमच्यापैकी काही डान्सर कोरिओग्राफर सुद्धा असतील किंवा एखादे चित्र काढा, रंगवा. इतर प्रकारचं व्हिज्युअल आर्ट तुम्ही तयार करू शकता. फोटोग्राफीद्वारे अनुभव रेखांकित करा. तुमच्या अनुभवाचे वर्णन करण्यासाठी अभिव्यक्तीचा दुसरा कोणताही प्रकार तुम्ही वापरू शकता. आता ही तुमची जबाबदारी आहे. विश्रांती घ्यावी आणि निसर्गाशी स्वतःला पूर्णपणे जुळवून घ्यावं. हा एक विशेष अनुभव असणार आहे, एक मनोरंजक अनुभव असणार आहे. आता या अप्रतिम धड्याचा स्वाध्याय म्हणून तुमच्या निसर्गात फेरफटक्याचा तुमचा अनुभव तुमच्या सहध्यायाबरोबर म्हणजे तुमचा जो लर्निंग पार्टनर आहे त्याला बरोबर शेअर करा. आणि तुम्ही व्हिडिओ थांबवू शकता. मी सुचवते की जर तुम्ही आता लगेचच नेचर वॉक करण्याच्या स्थितीत असाल तर नक्कीच करा. आणि नुकतीच चर्चा केलेल्या या सर्व वर्णनांसह निसर्गात सुमारे तुम्हाला एक 30 मिनिटांचा वेळ घालवायचा आहे. परत या आणि नंतर तुमचे जे अनुभव आहेत ते एकमेकांसोबत शेअर करा. ग्रेट, वंडरफुल. तुम्ही तुमच्या नेचर वॉकचा आनंद लुटलेला आहे आणि तुम्ही खरोखरच निसर्गाशी एकरूप झाला आहात यामध्ये मला अजिबात शंका नाही आहे. मी फक्त असा विचार करत होते की बऱ्याचदा मी अत्यंत सुंदर नैसर्गिक सौंदर्य आणि दृश्यांमधून जाते परंतु आपले मन इतके विचारांमध्ये गुंतलेले असते की आपल्याला ते दिसू शकत नाही. त्यामुळे किमान अर्ध्या तासाचा हा जो नेचर वॉक तुम्ही घेतला म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्गाशी एकरूप होण्यासाठी निदान आपल्याला मोफत आणि उपलब्ध असलेल्या काही सौंदर्य पाहण्यासाठी ही एक चांगली सुरुवात झालेली आहे. खरं आहे ना? आणि आपल्या मनात, आपल्या विचारांमध्ये, आपल्या वागण्यात, आपल्या आनंदात आणि आपल्यावर इतका सकारात्मक प्रभाव हा जो नेचर वॉक आहे किंवा आपण जेव्हा निसर्गाशी जवळीक साधतो तेव्हा हे आपल्यावरती पडू शकतं. तर आता माझ्याबरोबर पराग तांदळे सर आहेतच. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमचा जो नेचर वॉकचा अनुभव आहे तो शेअर करा. मला माहिती आहे की तुम्ही बहाई अकॅडमीमध्ये कॅम्पसमध्ये नेचर वॉक केलेला आहे तर तुम्ही तुमचा अनुभव सांगू शकाल का?
धन्यवाद मॅडम. निश्चितच खरं तर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना आणि आम्हाला सर्वांना दिलेला हा जो उपक्रम आहे हा इतका मनोरंजक आहे की मला इथे बसता आलं नाही आणि मला बाहेर जावं लागलं. तुम्ही आम्हाला दिलेल्या या 30 मिनिटाचा जो उपयोग आहे मी तो प्रत्यक्ष उपयोग करून घेतला आणि बहाई अकॅडमीच्या कॅम्पस जे पाचगणीमध्ये आहे तर हा अप्रतिम नेचर वॉक केला. तर बहाई अकादमीच्या कॅम्पसमध्ये सुंदर असे गार्डन आहे आणि माझ्यासाठी खूप आनंददायी तो वॉक होता. त्यामुळे हा अनुभव मी आपल्या सर्वांसोबत शेअर करू इच्छितो. तर टेकडीवरून जाताना एक विलक्षण अनुभव होता. टेकडी सध्या खूप सुंदर आहे. खूप ढगाळ वातावरण निर्माण झाले असून थोडासा पाऊस देखील पडत आहे आणि तिथे आम्हाला त्या हिरव्या रंगाच्या अनेक छटाई पाहायला मिळतात. तर हे तर खरं निसर्गाशी मला जोडणारे, त्यांच्या सौंदर्यात, शांततेत गुंतलेले आणि त्यांचे वैभव आत्मसात करणारे आणि त्यांच्या वैभवाने खऱ्या अर्थाने कौतुक करण्याचे क्षण होते माझ्यासाठी. आणि अगदी ते क्षण मी कैद करून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यानंतर मी जंगलाच्या पायवाटेवरून जसं चालत गेलो, मी आकर्षक रंग आणि छटांच्या दुनियेत बुडून गेलो. हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला बघायला मिळतात. मंद वाहत्या झऱ्याने त्यासोबत जो वाराही होता माझ्यात एक प्रकारचे चैतन्य निर्माण केले आणि मला पुनरुज्जीवित झाल्यासारखे जाणवले. आणि खरोखरच हा अद्भुत अनुभव होता. त्यानंतर ओलसर माती आणि झुडपांचा सुगंध आणि बहरलेल्या त्या रानफुलांचा सौम्य असा गंध हवेमध्ये अत्यंत ओतप्रोत भरलेला होता. सध्या अनेक प्रकारची फुले कॅम्पसमध्ये तिथे गार्डनमध्ये बहरत आहे. त्यांनी खरे तर माझी संवेदना वाढवली. खरंच खूप खूप सुंदर असा अनुभव होता. तुम्ही आता ताजेतवाने वातावरणात पूर्णपणे भिजलेलो होतो. अरुंद वळणदार रस्ता आमंत्रण देत होता आणि मी फक्त आणि फक्त पुढे जात जात राहिलो. मी एका ठिकाणी थांबू शकलो नाही. वाटेत सगळीकडे असलेली जी भव्य उंच झाडे ही स्वागताच्या जणू काही इशाऱ्याने रांगेमध्ये उभी राहिलेली दिसत होती. ते इतकं विलक्षण आणि सुंदर असे झाडे मला जाणवलं की माझ्या आजूबाजूला ती होती आणि मी चालत असताना ते जणू माझं स्वागतच करत होते. खरं तर निसर्गाच्या वैभवाचं किती हे अप्रतिम प्रदर्शन आहे. पक्ष्यांचा किलबिलाट, पानांचा सळसळाट आणि वाहत्या पाण्याच्या प्रवाहाचा जो खळखळाट या आनंदात भर घालत होता. आणि हा आणखीन एक माझ्यासाठी सुंदर अनुभव होता. तर शेवटी मला बसायला आरामदायी एक जागा मिळाली. निसर्गातील घटकांचे वैविध्य, त्यातील मनमोहक सुसंवाद मी थोडा आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संपूर्ण देखावा केवळ चित्तथरारक होता. ते फक्त सुंदर होते आणि त्याच वेळा मला खूप असं शांत झाल्यासारखे वाटले. त्यामुळे अधूनमधून वन्यजीव जे प्राणी होते त्यांच्या दर्शनाने ते जे क्षण होते ते समृद्ध झाले. त्या आजूबाजूचे वन्यजीव पाहून मला खरंच आश्चर्य वाटलं. नाजूक फडफडणारी जी फुलपाखरे, मधमाशांची गुंजणारी फौज, लहान लहान कीटकांची अप्रतिम विविधता आणि त्यावर अनेक वेगवेगळ्या रंगाचे असे ठिपके होते. आणि अर्थातच इतर वन्यजीव प्राणी देखील तिथे होते. त्यामुळे या निसर्ग कृतीने मला पुन्हा एकदा निसर्गाशी असलेल्या आपल्या परस्पर संबंधांची आठवण करून दिली. नैसर्गिक जगामध्ये दिसणारी ही जी भरपूर अशी विविधता आहे, सलोखा आणि लवचिकता, याबद्दल माझ्या मनामध्ये खोलवर अशी कृतज्ञता निर्माण झाली. खूप सुंदर. आणि मी ही आनंदाची, शांततेची जी भावना आहे ती परत घेऊन ती मी पुन्हा परतलो आणि आठवण करून दिली की निसर्गाने दिलेल्या सर्व प्रकारच्या अनमोल देणगीबद्दल कृतज्ञ होण्यासाठी मी स्वतःला आठवण करून दिली. निसर्गाच्या साधेपणात आणि वैभवात मला काही समाधानाचे क्षण सापडले. माझ्या आजूबाजूचे सगळं अगदी साधं होतं, त्याच वेळी ते इतकं भव्य आणि दिव्य होतं की मला एकाच वेळी खूप कमी, छोटं पण खूप शांत झाल्यासारखं वाटत होतं. मला या शक्तिशाली परिसंस्थेतील माझे स्थान आणि भूमिकेची जाणीव देखील निर्माण झाली. आणि मला निसर्गाकडून घेण्यासारखं बरंच काही आहे हे माझ्या लक्षात त्या फेरफटक्यानंतर मला जाणवलं. आणि निसर्गालाही आपण निश्चितपणे परत काहीतरी देऊ शकतो, असं बरंच काही खूप अशा भावनांची सरमिसळ होती. तर 30 मिनिटे चालण्याचा हा अप्रतिम अनुभव माझा असा होता. अप्रतिम. तुम्ही खूप सुंदर पद्धतीने हे आम्हाला सांगितलेलं आहे. खूप खूप धन्यवाद.
तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही घेतलेला हा ही जी टेकडीवरची फेरी होती, खरं तर मला वाटतं की एक 15-16 वर्षाच्या एका तरुणीने ती शोधून काढलेली होती, जी पाहुणी म्हणून बहाई अकादमीमध्ये आलेली होती. आणि जरी ही एक पायवाट नेहमी तिथे होती त्या टेकडीकडे जाण्याची, पण त्यात जे सौंदर्य आहे ना, ते म्हणजे इतर लोक कधीच पाहू शकले नव्हते. मग ही मुलगी काय करायची, रोज तिथे बसून त्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायची. आणि मग आम्ही म्हणालो, अरे तिकडे नक्की आहे तरी काय, कारण ती रोज तिथे जाऊन बसते. मग आम्ही तिथे गेलो आणि आश्चर्याचा धक्का बसला. एक सुंदर अप्रतिम नजारा आम्हाला दिसला, खूपच सुंदर. आणि मग तोच अनुभव, म्हणजे तुम्ही आता जे गेला होता त्या ट्रेलवरती, तुम्ही जे गेलात, तुम्ही ज्या रस्त्यावर गेलात, तरीही अनेक लोकांना तोच अनुभव आलेला आहे. खरोखरच त्यामुळे आपल्या आजूबाजूला अशा अनेक पायवाटा असतात. अशी बाग पण एखादी असू शकते. आपण फक्त डोळे उघडून पाहणं आणि आनंद घेणं हे मात्र आवश्यक आहे. तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, निसर्ग भ्रमणाचा, नेचर वॉकचा तुमचा, तसेच तुमच्या ह्या ग्रुपचा जर काही अनुभव असेल, तो विचारात घेतल्यानंतर तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जो वेळ घालवता, त्याच्याशी जो संवाद साधता, त्याला किती महत्त्व आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे त्याचं मूल्य तुमच्यासाठी काय आहे असं वाटतं? जसे तुम्ही आता आमच्याशी संवाद साधता, तसेच निसर्गाशी संवाद साधला, नैसर्गिक जगाच्या वैभवाशी आणि सौंदर्याशी संवाद साधला, तर ते किती महत्त्वाचं असू शकतं. अशा संवादांचा आपल्यासाठी काय फायदा असेल? इंटरेस्टिंग आहेत प्रश्न. त्यामुळे 3 मिनिटं घ्या, चर्चा करा आणि तुमची उत्तर लिहा. खूपच इंटरेस्टिंग प्रश्न मी विचारला होता की नेचर वॉक नंतर तुम्हाला त्याचं मूल्य काय वाटतं आहे, राईट? तर मी पराग सरांना आता विचारते, तुमचं काय उत्तर आहे? नक्कीच. धन्यवाद मॅडम. निसर्गाच्या वैभवशाली आणि सौंदर्याशी होणारा हा मानवी जो संवाद, तो मानवी जीवनाच्या अनेक पैलूंना स्पर्श करून जातो, ज्यात शारीरिक पैलू आहे, भावनिक आहे, मानसशास्त्रीय पैलू आहेत आणि अगदी पर्यावरणीय पैलूंचाही देखील समावेश होतो त्यामध्ये. तर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे आणि निसर्गात रमणे, यामुळे आपल्या आरोग्यावरती, तंदुरुस्तीवरती आणि एकंदरीत संपूर्ण शारीरिक स्वास्थ्यावरती देखील असंख्य सकारात्मक परिणाम होत असतात. त्याचप्रमाणे आपले भावनिक आणि मानसिक स्वास्थ्यावरती निसर्गाचा मोठा असा प्रभाव पडतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तो अनुभव देखील घेतलेला असेल. तर तणाव, चिंता आणि नैराश्य देखील कमी झाल्यामुळे आपण अधिक चांगली कामगिरी करू शकतो. सकारात्मकता, शांतता आणि उत्साह, त्याचबरोबर आपल्याला ताजेतवाने वाटते आणि शक्तिवर्धक वाटावे यासाठी निसर्ग हा आपल्याला मदत करत असतो आणि हे खूप महत्त्वाचं आहे. खरंच आहे. तर निसर्गाचे वैभव आणि सौंदर्य इतिहासात कलाकार, लेखक, कवी, संगीतकारांना नेहमीच प्रेरणा देत आलेला आहे. आणि निसर्गात स्वतःला संपूर्णपणे डुंबवून, संपूर्णपणे स्वतः समरस केल्याने सर्जनशीलतेला देखील उत्तेजन मिळू शकते. नक्कीच. तर आपल्या उच्च दर्जाची प्रेरणा मिळू शकते. तर या परस्पर संबंधांमुळे नम्रता, श्रद्धा आणि नैसर्गिक जगाबद्दल सखोल कौतुकाची भावना देखील माणसाच्या मनामध्ये निर्माण होते. वा, खूपच सुंदर. तुम्ही सुंदर भाषेत मांडलेलं आहे. निसर्गाशी संवाद साधणे हे आपल्या वैयक्तिक पातळीवर खरोखरच फायदेशीर आहे. जर तुम्ही निसर्गातील या फेरफटकेचा तुमचा निष्कर्ष सार्वत्रिकपणे लागू केला गेला, तर लोकांचा नैसर्गिक जगाकडे पाहण्याचा आणि काळजी घेण्याच्या दृष्टिकोनात काय बदल होऊ शकेल असं तुम्हाला वाटतं? ह्याच्यावरती आता तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे 3 मिनिटं घ्या, तुमच्या अध्ययन जोडीदाराशी बोला आणि तुमची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. तुम्ही तुमची उत्तरं छान लिहिलेलीच असणार आहेत. पण आपण आता या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत. आपल्या सभोवतालचे नैसर्गिक सौंदर्य, खरे तर अनेक पटीत असलेले सौंदर्य खोलवर अनुभवण्यासाठी आपण नेचर वॉक म्हणजे निसर्गात एक फेरफटका मारून आपल्या चर्चेला सुरुवात केली. तुमच्यापैकी काहींनी हा उपक्रम सत्रादरम्यान केला असेल किंवा तुम्ही सत्रानंतर करण्याचा निर्णय घेतला असेल. काहीही असलं तरी जेव्हा आपण नैसर्गिक जगाच्या वैभव आणि सौंदर्याशी संवाद साधतो, तेव्हा आपल्या जीवनावर, आपल्या मनावर, हृदयावर आणि कार्यक्षमतेवर त्याचे अद्वितीय सकारात्मक मूल्य काय आहे, त्याची आपल्यासाठी अद्वितीय अशी किंमत काय आहे,
ते आपल्याला अधिक अधिक स्पष्ट होत राहतं. हा भाग इथे संपलेला आहे. आपण आता लवकरच भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.